नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा मी तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे. ते म्हणजेच मित्रांनो, मागील 5 ते 7 दिवसापासून मराठा आरक्षणासाठी जो आंदोलन चालू होतं मुंबईला, त्या आंदोलनासाठीचा जो दुसरा जी.आर होता, तो दुसरा जी.आर देखील आता जारी करण्यात आलेला आहे मित्रांनो. पहिला जी.आर आपण काल पाहिलेलाच आहे. जी.आरमध्ये काय माहिती दिली होती ते देखील आपण पाहिलेली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी मराठा कुणबी अशा कास्टसाठी जे प्रमाणपत्र देण्यात येणार होतं, तो जी.आर कालच्या याच्यामध्ये तुम्ही पाहिलेला आहे. परंतु आज एक दुसरा जी.आर निघालेला आहे. तो जी.आर दुसरा काय असणार आहे, ज्यामध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते सर्व मराठा आरक्षणास संबंधीचेच महत्त्वाचे 5 मुद्दे आहेत. ते 5 मुद्दे काय असणार आहेत आणि जी.आरमध्ये देखील काय दिलेलं आहे, ती सर्व माहिती आपण पाहणार आहोत. जी.आर सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करा, पूर्ण जी.आर पहा. चला आपण जी.आरमध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया. मित्रांनो, हाच तो दुसरा जी.आर आहे. तुम्ही पाहू शकता या जी.आरमध्ये काय दिलेलं आहे. ही माहिती मी तुम्हाला आता सर्व दाखवणार आहे. 2 सप्टेंबर 25चा हा जी.आर आहे मित्रांनो. मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबतचा हा जी.आर आहे. यामध्ये प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे, मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवर शिफारशीवर करावयाच्या कार्यवाहीबाबत माननीय मंत्री जलसंपदा, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली क्रमांक 1 येथील दिनांक 22/8/2025 रोजीच्या जी.आर शासन निर्णयावे मंत्रिमंडळात उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या उपस्थित समिती काय करण्यात आलेलं आहे मित्रांनो, तर मराठा समाजाच्या शासनास प्राप्त झालेल्या मागण्या विचारात घेऊन सदर मागण्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंत्री जलसंपदा, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली 2/9/2025 रोजी म्हणजेच कालच्याच रोजी बैठकीत आयोजित करण्यात आली. सदर बैठकीमध्ये दिलेले निर्देशनाच्या अनुषंगाने शासन निर्णय काय दिलेला आहे ते आता आपण वाचूया मित्रांनो. शासन निर्णय असा दिलेला आहे, मराठा समाजाच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्देशनास खालीलप्रमाणे मुद्दे दिलेले आहेत, ज्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याबाबतची प्रलंबित राहिलेली कार्यवाही आता तातडीने करण्यात यावी, असं हे जी.आरमध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे मित्रांनो. त्यानंतर गृहविभाग शासन निर्णय 20/9/2022 प्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची उर्वरित प्रक्रिया सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी, म्हणजेच या महिन्याच्या अखेरपर्यंत ते सर्व गुन्हे त्यांच्यावरून बाद करण्यात यावे, काढून टाकण्यात यावे, असा हा दुसरा मुद्दा आहे मित्रांनो. त्याचबरोबर नंबर 3ला आत्तापर्यंत शोधलेल्या 58 लाख नोंदी अभिलेख सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात याव्यात. त्याचबरोबर सदरची कार्यवाही सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात पूर्ण करावी, हा तिसरा मुद्दा आहे मित्रांनो. सर्व नोंदणी हा ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात यावी, असं सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा मित्रांनो, जात प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम 2000 व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून 90 दिवसात पूर्ण करावी, हे देखील चौथा या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे मित्रांनो. जात पडताळणी कार्यवाही ही 90 दिवसात पूर्ण करण्यात यावी, असं यामध्ये चौथ्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर पाचवा आणि शेवटचा मुद्दा असणार आहे, माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे समितीस 31/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सदर समितीने अभिलेख नोंदी शोधण्याची कार्यवाही सुरू ठेवावी, अशा बाबतचा हा पाचवा मुद्दा आहे मित्रांनो. वरीलप्रमाणे संबंधित प्रशासकीय विभागांनी कार्यवाही पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल या विभागास सादर करावा, असं स्पष्टपणे या जी.आरमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. हे 4 ते 5 मुद्दे हे मराठ्यांसाठी खूप
महत्त्वाचे होते, ज्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की जे आंदोलनामध्ये मृत पावलेले आहेत त्यांच्यासाठी आर्थिक मदत, त्याचबरोबर त्यातील घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी. हा सर्वात मोठा मुद्दा यामध्ये आहे मित्रांनो. आणि जे गुन्हे सादर केले होते त्यांच्यावरती गुन्हे देखील आता मागे घेण्यात यावे असे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. हा दुसरा GR तुम्ही पाहिलेला आहे. दुसरा GR तुमच्यासमोर मी दाखवून दिला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.